नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज्ञा ॲग्रो फार्ममध्ये। मित्रांनो, इकडे बघू शकता एक कोंबडी आणि 20 पिलांची आपली सिरीज चालू आहे। आणि मित्रांनो, आपल्या या सर्व कोंबड्या फ्री रेंजमध्ये असतात। तर आता मी व्हिडिओ बनवायचे म्हणून त्या कोंबडीला बोलवून घेतला आणि आता गरमी चालू आहे म्हणून आपण तांदूळ टाकलेले आहेत थोडे। तर हा तांदूळ का टाकले, आज थंडावा असतात तांदूळ, त्यामुळे मी असे डायरेक्ट टाकलेले आहेत। तर या पिल्लं आता 17 राहिली आहेत मित्रांनो, 3 पिल्लं आपली गेलेली आहेत। म्हणजे कावळा असेल, मुंगूस असेल, बाहेर आपण आपल्या मुक्त संचारमधल्या कोंबड्या आहेत सर्व। कारण का प्युअर ओरिजिनल गावठी कोंबडी मुक्त संचारमध्येच असते। तर दुसरी एक कोंबडी आपली इकडे बघू शकता बाहेर आहे, पण आता आपल्याला हिचा व्हिडिओ बनवायचे म्हणून आपण तिला आतमध्ये ठेवले। आणि मित्रांनो, यांना कशा प्रकारे वाढवले आता या सर्व व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहेत। तर पहिल्या स्टार्टिंगला आपण त्यांना गुळाचं पाणी दिलं, त्याच्यानंतर आपण 3 दिवस त्यांना ही लेक्झिन पावडर दिली, ती मेडिकलमध्ये सहज उपलब्ध मिळेल। तर 3 दिवस त्याचे लेक्झिन पावडर दिल्यानंतर व्हॅमरॉल म्हणून आहे मेडिकलमध्ये, ते पण आपण 3 दिवस दिलं। त्यानंतर आता ही पिल्लांची तुम्ही वाढ बघू शकता आणि ग्रोथ बघू शकता किती छान झालेली आहे। हे बघा दुसरी एक कोंबडी, ही 5-6 दिवस पिल्लं आधीची आहेत। हिच्या मागे पण आपण 2 कोंबड्या लावल्या आहेत। कारण का 2 लावतो आपण मित्रांनो, कारण का एक कोंबडी तरी कावळ्या असेल त्याच्या मागे गेली तर दुसरी कोंबडी संरक्षणासाठी पिल्लांच्या राहते। तर मित्रांनो, आता ही 20 दिवसाची पिल्लं बघू शकता किती छान वाढ झालेली आहे आणि पंख पण आलेले आहेत। आता यांना ब्रोडिंगची पण गरज नाही, कारण का आता उन्हाळा पण आलेला आहे। आणि मित्रांनो, मेन म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण एक कोंबडी बसवली, ती कशा प्रकारे बसवली आता उद्या व्हिडिओ येणार आहे तिचा। म्हणजे एवढा टेम्परेचर असून इथे कशा प्रकारे कोंबडी बसवायची गरमीमध्ये अंड्यावर, ते पण मी 25 अंड्यांच्यावर बसवले। तुम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा। तर आता सर्वात आधी तुम्ही या 20 दिवस काय त्यांना खायला दिलं, आपण त्यांना कशी वाढवले ते आता सांगतोय मित्रांनो। त्याच्यानंतर आपण 8व्या दिवशी त्यांना आपण साधं पाणी दिलं आणि नंतर आपण 1 आठवड्यानंतर आपण अशी मुक्त संचारमध्ये पिल्लं सोडली ना, मुक्त संचारमध्येच सोडली ना। त्यांना फक्त अशी आपण मक्याचा भरडा, सुकटीचा चुरा असं हे खाद्य दिले 2 टाईम फक्त असे, आणि मुक्त संचारमध्ये सोडले। तर 20 मधली आपली 17 पिल्लं राहिली, म्हणजे 3च गेली आपण या 20 दिवसात। आणि मित्रांनो, याच्या पुढे मला असं वाटतं की एक पण जाऊ शकत नाही, आणि खूप फ्रेश पिल्लं झालेली आहेत, ग्रोथ पण चांगलेली झाली आहेत। आणि आता खूप कोंबडी लांब जाते, आता पूर्ण शेतामध्ये जाते तिकडे। तर दुसरी एक कोंबडी आहे, तिची पण आपल्या 8 पिल्लं आहेत, तिच्या पण मागे आपली 10-12 पिल्लं होती। तर ते 2-3 पिल्लं गेलेली असतील तिची, पण सोडायचं उद्देश काय मित्रांनो, कारण का आपली प्युअर ओरिजिनल गावठी कोंबडी तिला त्याच्याप्रमाणेच वाढवायचं। कारण का तुम्ही पोल्ट्रीमध्ये ठेवून अशी पिल्लं ना, त्यांना विचित्राचं खाद्य देऊन ती समज चव बॉयलर सारखीच लागणार 70-80%। तर त्याच्यापेक्षा आपण मुक्त संचार कोंबडीला मुक्त संचारमध्येच वाढवलं तर ही प्रक्रिया पुढे चांगली राहील, म्हणजे कोंबडी हस्ती राहील। या कोंबड्या बघा किती आवडीशी आहेत, खूप छान आहेत आणि खूप भारी आहेत। तर त्यांना आपण मध्ये मध्ये शिजवलेला भात पण देतोय, तर 1-2 व्हिडिओमध्ये ते पण बघितलं असेल तुम्ही। तर आता मित्रांनो, ही पिल्लं कोणाला, तर ही पिल्लं 1 महिन्यानंतर विकणार आहे मी। तर ही पिल्लं एकदम फ्री आहेत आणि एकदम मुक्त संचारमधले आहेत पिल्लं। तर ही पिल्लं कोणाला पाहिजे असतील, समोर दिसत असेल त्या नंबरवर कॉल करून ही पिल्लं घेऊन जाऊ शकता। हे बघा क्वालिटी बघा, मी एक पण डल नाही, एक पण कमजोर नाही, पूर्ण फ्रेश पिल्ले आहेत। हे बघा, आता मी झूम करतोय, तुम्ही बघू शकता। मित्रांनो, धन्यवाद। आपला आज्ञा ॲग्रो फार्म 2 हा चॅनल नवीन आहे, धन्यवाद।